एक्झाम्पल पहा. प्रॅक्टिस सेट 6.1 क्वेश्चन 6. एट एक्झाम्पल. सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. हे प्रूव्ह करायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला LHS लिहून घ्यायचे आहे. LHS पहा. LHS इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता आपल्याला इथे व्हॅल्यू ठेवायचे आहेत. सेक थिटा हा कॉसचा कॉन्व्हर्स आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. आणि टॅन थिटाची व्हॅल्यू जी आहे त्याचा फॉर्म्युला आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता इथे आपल्याला ऍडिशन करायची आहे. ऍडिशन करत असताना पहा, डिनॉमिनेटर इक्वल आहेत आणि त्याच्यामुळं न्यूमरेटरची सम न्यूमरेटरच्या ठिकाणी ठेवायची आहे. म्हणजेच 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. अपॉन काय येणार? कॉस थिटा. डिनॉमिनेटर इक्वल आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला सम करायची आहे. आता नेक्स्ट स्टेप पहा. याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर आता मी सुरुवातीला जे आहे ते अगोदर लिहून घेतोय. म्हणजे 1 अपॉन साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता याला आपण सिम्प्लिफाय करत असताना याला मी मल्टिप्लाय करणार आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एकाच क्वांटिटीने मल्टिप्लाय करणार आहे. मात्र ती क्वांटिटी कोणती घ्यायची आहे तर इथे पाहायचं आहे. न्यूमरेटरच्या ठिकाणी इथे प्लस आहेत तर मायनस घेऊन आपण इथे मल्टिप्लाय करायचे आहेत. आता पहा, मायनस घेऊन मल्टिप्लाय कसे करायचे. तर इथे 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 मायनस साइन थिटा. तर इथे एकाच क्वांटिटीने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलेले आहेत. आता याच्यामुळे काय फायदा होतो पहा. तर इथे सिम्प्लिफाय करायला सोपं जातं. आता इथे वरती पहा, याचा आणि याचा प्रोडक्ट करायचा आहे. तुम्हाला समजावं यासाठी फार तर मी इथे ब्रॅकेट घालतोय. तर हा फर्स्ट ब्रॅकेट आहे. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये इथे प्लस आहे आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये मायनस आहे. तर ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी असेल तर आपण त्याचा एक्सपान्शन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करतो. त्यानुसार इथे पहा, 1 चा स्क्वेअर 1 येईल. स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्मचा स्क्वेअर येणार आहे साइन स्क्वेअर थिटा. ओके. आता डिनॉमिनेटरच्या ठिकाणी पहा, तर इथे कॉस थिटा इंटू साइन 1 मायनस साइन थिटा तसेच राहतील. म्हणून मी इथे कॉस थिटा इंटू म्हणून ब्रॅकेट मध्ये घेतोय 1 मायनस साइन थिटा. ओके. आता आणखीन काही सिम्प्लिफाय करता येईल पहा. तर आता इथे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाची आपल्याला व्हॅल्यू ठेवता येते. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता आपल्याला माहिती आहे इथे आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 and therefore 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इकडे न्या. प्लस आहे तिकडे आले की मायनस होतील. म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. तर आता आपल्याला ही इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. इथे पहा रिझन आहे. तर आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा तर इथे ठेवायची आहे न्यूमरेटरच्या ठिकाणी. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे तर तिथे येणार कॉस स्क्वेअर थिटा अपॉन इथे आहे तेच मी लिहितोय कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा. ओके. तर आता आपल्याला
पुढचा भाग पहा. पुढे काय आपल्याला करता येतं पहा. आता पुढे सिम्प्लिफाय करत असताना पहा, इथे कॉस स्क्वेअर थिटा आहे. तर याच्यातले कॉस थिटा आणि हे कॉस थिटा कॅन्सल होतील. हे कॉस थिटा आणि याच्यातला एक कॉस थिटा जातील. म्हणजेच आपल्याला पुढे काय मिळेल पहा, न्यूमरेटरच्या ठिकाणी मिळेल कॉस थिटा आणि डिनॉमिनेटरच्या ठिकाणी मिळेल, हे कॉस थिटा निघून जाणार आहेत, 1 मायनस साइन थिटा, 1 मायनस साइन थिटा. आता तुम्ही जर इथे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, कुठे या एक्झाम्पल मध्ये पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे आपल्याला ती राईट हँड साइड मिळालेली आहे पहा. आपल्याला इथे राईट हँड साइड मिळालेली आहे, इज इक्वल टू राईट हँड साइड. Therefore, LHS is equal to RHS. LHS is equal to RHS. आणि लास्टला हे एक्झाम्पल आहे तसं लिहायचं आहे, म्हणजे ते प्रूव्ह झालेलं आहे. ओके. तर इथे फक्त आपल्याला आता व्हॅल्यू ठेवायची आहे. तिथे आपण रिजन लिहावं लागेल. इथे रिजन म्हणजे आपण काय व्हॅल्यू ठेवल्या त्या इथे लिहायच्या आहेत. तर इथे आपण सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा ही व्हॅल्यू ठेवलेली आहे. आणखी टेन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा ही व्हॅल्यू ठेवलेली आहे. तर जिथे जिथे आवश्यक आहे तर तिथे असं रिझन लिहायचं आहे, काही फॉर्म्युले लिहायचे आहेत. आपण कशा व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर हे आपल्याला तिथे समजणं गरजेचं आहे. पहा, तर या टाईपने आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. एक्झाम्पल पुन्हा एकदा पहा. 9th example, if tan theta plus 1 upon tan theta is equal to 2, then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. ओके. आता हे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपण सुरुवातीला दिलेला पार्ट आहे तो आपल्याला लिहून घ्यायचा आहे. दिलेला पार्ट काय आहे तर tan theta प्लस 1 अपॉन tan theta 1 अपॉन tan theta इज इक्वल टू 2 गिव्हन. याला आपण म्हणू गिव्हन. ओके. आता नेक्स्ट पार्ट काय करायचं बघा. बोथ साइडचा स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअरिंग बोथ दी साइड्स, स्क्वेअरिंग बोथ दी साइड्स. तर आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर का करायचा तर इथे ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याच्यामध्ये स्क्वेअर आलेले आहेत पहा, म्हणून आपण इथे आता स्क्वेअर करणार आहोत. तर स्क्वेअर करताना पहा मी अगोदर लिहून घेतो tan theta प्लस 1 अपॉन tan theta ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो इज इक्वल टू 2 स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअरची स्टेप फक्त इथे लिहिलेली आहे. आता आपल्याला इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर यूज करायचा आहे आणि व्हॅल्यू काढायची आहे. आपल्याला तो माहिती आहे कोणता पहा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आपण कसा करतो, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे इथे स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म, स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. तर आता इथे आपल्याला याचा वापर करायचा आहे हे लक्षात घ्या. म्हणजे हा फॉर्म्युला आहे ना, याचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. त्यानुसार काय होईल पहा,
हा आता इथे पहा स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म करावी लागेल. इथे ए ची व्हॅल्यू टॅन थिटा आहे आणि बी ची व्हॅल्यू 1/tan थिटा आहे. आता ए स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे टॅन थिटा चा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2 इंटू पहा फर्स्ट टर्म म्हणजे टॅन थिटा. इथे ब्रॅकेट मध्ये लिहितो मी फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजेच 1/tan थिटा आणि प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म येणार म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 आणि टॅन थिटाचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा. तर हा सेकंड टर्मचा स्क्वेअर झाला. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल इथे जे टॅन थिटा आहेत तर हे टॅन थिटा आणि हे टॅन थिटा कॅन्सल होतील पहा. आणि कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट टर्म जे आहे तर ती काय मिळेल पहा. आणि अजून आपल्याला इकडची साईड लिहायची आहे इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 येणार. इकडे काय येणार 2 चा स्क्वेअर 4 येईल. ओके. आता इथे हे टॅन थिटा कॅन्सल झाले म्हणजे आपल्याला इथे काय मिळाले पहा देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2 इज प्लस पुन्हा इथे प्लस आहेत अजून एक टर्म प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4. आता हे 2 इथे प्लस आहेत या साईडला गेले की मायनस होणार. त्या साईडला गेले की ती काय होणार मायनस होणार. अँड देअरफॉर tan स्क्वेअर थिटा प्लस 1/tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हे प्लस 2 आहे तिकडे -2 होणार 4 - 2 तर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल 2 म्हणजे इथे आपल्याला मिळतील 2. ओके. आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं पहा आणि ते इथे प्रूव्ह झालेलं आहे. तर अशा टाईपने आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. तर या एक्झाम्पल मध्ये आपण अशी थोडीशी वेगळी मेथड यूज केलेली आहे. लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड लिहून घेतलेलं नाही आहे लक्षात ठेवा.